रहे हैं वार्ताकार। धन्यवाद. ओम शांती शांती शांती. इंद्रगती प्राप्त झाल्यानंतर आपण श्रद्धांजली वाहिली आहे. आता राष्ट्रगीत चालू होईल. राष्ट्रगीता अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल. निर्गुणपणे खून करणाऱ्या अतिरेकांना ऑपरेशन सिंदूर म्हणून आपल्या जवानांनी चोख उत्तर दिलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. सर्व सेना दल हा विजय आपला प्राप्त झालेला आहे. याला त्या पाकिस्तान यांनी आपल्याला सांगितलेलं की आम्ही ॲटॉम बॉम्बचा उपयोग करू. त्या नराधमाच्या समोर त्यांना शाप आहे आणि तो खरा ठरणार आहे. मित्रांनो, आता थोडक्यात आपण इथे दुसरी गोष्ट अशी आहे की यांच्या आपण सगळं जमलात त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला माहितीच आहे की पहलगाममध्ये अतिरेक्यांनी आपल्या 26 भारतीय नागरिकांना त्यांची हत्या केली, निर्घृण हत्या केली. आणि त्यावेळी केलेले आहे. त्यापैकी एक आहे माझे मित्र रवी मेनकुरकर यांनी संकल्पना मांडली आणि त्यांनी आम्ही उचलून धरली आणि त्याचा आज या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवलेली आहे आणि चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. त्याबद्दल मी दातीर साहेबांचे तसेच आरटीओचे ट्रॅफिक बघितलं कसं पटकन लोकांनी गर्दी होते, ट्रॅफिक होते आणि मग लोक नाराज होते. आता यानंतर नेहमी या ठिकाणचं जे अट्रॅक्शन आहे ते नाना नानी पार्क, आजी आजोबा उद्यान, आमचे सिनियर सिटीजन ज्यांना आम्ही मनापासून रिस्पेक्ट करतो, प्रेम देतो, आमची टीम तिकडे येते. आणि हे शिवाजी पार्क मैदान इथे बऱ्याच दिवसापासून काही वर्षापासून इथे वाहतुकीची कोंडी होत होती. तर आता आम्ही वाहतूक विभाग आम्ही नोटिफिकेशन करून नवीन सुधारणा केलेली आहे. आपण इथे नेहमी उपस्थित असता आणि तो मेसेज सर्व लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून मी हा माईक हातात घेतलेला आहे. आता नवीन नोटिफिकेशन अगोदर असं होतं की ऑड अँड इव्हन पार्किंग होते. दोन्ही बाजूला त्याच्यावरचे आकडे ना पोलिसांना कळायचे ना पब्लिकला कळायचे. त्यामुळे तिकडे पण पार्किंग होत होतं, इकडे पण पार्किंग होतं. आता नवीन नियमानुसार, नवीन नोटिफिकेशननुसार सकाळी 5:30 ते 11:30 म्हणजे जे मेन आपल्याला पार्किंग करायची वेळ आहे ती या बाजूलाच करायला पाहिजे. काय होतं की अपोजिट साईडला किती हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. प्रत्येक बोर्ड नेक्स्ट वीकमध्ये मला आवडेल जर तुम्ही सगळेच तिथे हजर असले तर आपण 10 ठिकाणं डिसाईड केलेले आहेत. त्या ठिकाणी 10 ठिकाणी ते बोर्ड्स लावू आपण. म्हणजे ते बोर्ड्स बघितल्यानंतर हां फक्त शिवाजी पार्क मैदानाच्या पेरीला क्या कहेंगे? बोलो बोलो. मेरे राष्ट्रप्रेमी जो सिंदूर ऑपरेशन सिंदूर किया गया, हमेशा जब कोई ऑपरेशन करने का होता है तो उसका बहुत अच्छी तरह से प्लानिंग करना पड़ता है. और इसके लिए जो एसपीओ ने यानी कि गुप्तहेर यंत्रणा, वो गुप्तहेर यंत्रणा जिसकी पावरफुल होती है वो हमेशा सक्सेसफुल होता है. और गुप्तहेर यंत्रणे का काम करते वक्त हमें कभी कुछ बोला नहीं जाता, शांति रखना चाहिए. क्योंकि दुश्मन जो होता है वो दुश्मन अनअवेयर यानी उसको पता नहीं लगता कि क्या होने वाला है. और जब ऐसा ऑपरेशन सिंदूर जैसा ऑल ऑफ ए सडन ऑपरेशन होता है तो कम्प्लीटली हम्बल हो जाते हैं.
सब त्याग करना वो भूल जाते हैं और उनके पास कोई रिटेलिएट करने का कोई हिम्मत ही नहीं होता है, सिर्फ भागना उतना ही होता है। क्या बदल ये जो मोदी साहब ने जो सिंदूर ऑपरेशन किया उसके लिए बहुत इतना ही नहीं बाकी देशों में भी होगा तो इसको फुल सब अमेरिका इसराइल किया होगा। जय हिंद। धन्यवाद।